नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन, गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की टेन्स घ्या, म्हणून आज आपण टेन्स चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. सुरुवातीला आपण टेन्सचा बेसिक पार्ट बघणार आहोत, जसं की टेन्स म्हणजे काय, टेन्सचे टाइप्स काय आणि टेन्सचे जे 12 टेन्स आहे त्याचे स्ट्रक्चर काय, त्याचे एक्झाम्पल कसे चेंज करायचे, हा बेसिक पार्ट आपण आज बघणार आहोत. आणि त्यानंतर एक्झाम्सला म्हणजे ज्या पण स्पर्धा परीक्षा आहे, ते एररमध्ये काय विचारलं जातं, तो ॲडव्हान्स पार्ट आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया टेन्स. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे काय होतं रे? काळ. मराठीमध्ये याला काय म्हणतात? काळ. टेन्स म्हणजे काय होते? काळ. बरोबर आहे. आता टेन्स मी जो आजचा टॉपिक आहे हा तुम्हाला एका हायपोथेटिकल स्टोरीने एक्सप्लेन करणार आहे. हायपोथेटिकल स्टोरी म्हणजे काय? असं काही नसतं. बरोबर आहे. जी गोष्ट नसते, जी बनवून सांगितली जाते त्याला आपण हायपोथेटिकल स्टोरी असं म्हणतो. आणि त्या स्टोरीने मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून हा आजचा टॉपिक तुम्हाला जराही जड जाणार नाही. सोबतच तुम्हाला काहीच यामध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही किंवा घोकमपट्टी जो प्रकार आहे तो तुम्हाला कधीच करावा लागणार नाही. तुम्हाला छान पद्धतीनं तुम्हाला लर्न होईल. अशा पद्धतीनं आपण आजचं टॉपिक घेणार आहोत. आता टेन्स म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला टेन्स म्हणजे काय होतं? काळ होतं. काय होतो? काळ. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, की कोणी बोर व्हायचं नाही. मोठा असो अथवा लहान असो, जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी जितकं लहान होऊन शिकाल तितकं तुमच्यासाठी फायद्याचं असेल आणि तुम्ही कधीही विसरणार नाही याची खात्री देते. ठीक आहे. तुम्हाला लर्नच करावं लागणार नाही. अशा पद्धतीनं आजचा टॉपिक होणार आहे. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. आता टेन्स म्हणजे काय आहे? काळ आहे. बरोबर आहे? आता बघा, मी तुम्हाला काय सांगते, की टेन्स नावाचा काय होता? एक पर्सन होता. टेन्स नावाचा काय होता? एक पर्सन होता. बरोबर आहे? टेन्स नावाचा काय होता? एक पर्सन होता. ठीक आहे. आता टेन्स नावाच्या पर्सनला काय झाले? 3 मुलं झाले. किती मुलं झाले? 3 मुलं झाले. ठीक आहे. टेन्स नावाच्या पर्सनला काय झाले? 3 मुलं झाले. आता हा जो टेन्स होता याने काय केलं? पहिल्याचं नाव ठेवलं प्रेझेंट टेन्स. पहिल्याचं नाव काय ठेवलं? प्रेझेंट टेन्स. दुसऱ्याचं नाव ठेवलं त्यांनी पास्ट टेन्स. दुसऱ्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? पास्ट टेन्स. आणि तिसऱ्याचं नाव ठेवलं त्यांनी फ्युचर टेन्स. काय ठेवलं? फ्युचर टेन्स. आधीच सांगत आहे आपण हायपोथेटिकल स्टोरीच्या आधारे आजचा टॉपिक खूप छान पद्धतीनं समजून घेणार आहोत. बोर होऊ नका, कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. कारण बेसिक पार्ट चांगला समजला की ॲडव्हान्स 100% चांगला समजणार. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि आजचा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांनी 100% बघावा अशी माझी इच्छा आहे. त्यांना विद्यार्थी 2रीत असो वा 3रीत असो, कुठल्याही वर्गात असू द्या किंवा मोठे विद्यार्थी असू द्या, गृहिणी असू द्या, त्यांना कधीच टेन्स म्हणजे काय यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता टेन्स नावाचा काय होता? एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीला किती मुलं झाले? 3 मुलं झाले. त्यांनी 3 मुलांची नावं कशा पद्धतीने ठेवले? एकाचं नाव ठेवलं त्यांनी पहिल्या नंबरचा जो झाला त्याचं नाव ठेवलं त्यांनी प्रेझेंट टेन्स. पहिल्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? प्रेझेंट टेन्स. दुसऱ्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? पास्ट टेन्स. तिसऱ्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? फ्युचर टेन्स. आता जो प्रेझेंट टेन्स आहे त्यालाच म्हणतो आपण मराठीमध्ये वर्तमान काळ. काय म्हणतो प्रेझेंट टेन्सला? वर्तमान काळ. काय म्हणतो? वर्तमान काळ. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? जी गोष्ट चालू आहे. मी तुम्हाला सध्या शिकवते आहे. बरोबर आहे? माझं लेक्चर सध्या चालू आहे. हे काय झालं? प्रेझेंट टेन्स झालं. हे काय झालं? प्रेझेंट टेन्स झालं. मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवला होता. बरोबर आहे? शिकवला होता. तो काय झाला? पास्ट टेन्स झाला. पास्ट टेन्सलाच आपण मराठीमध्ये भूतकाळ असं म्हणतो. भूतकाळ बरोबर आहे असं म्हणतो. आणि आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असेल, की लेक्चर इंग्लिशचं मराठीचे नाव का लक्षात ठेवायचे? लक्षात यासाठी ठेवायचे आपल्याला छान पद्धतीनं समजतं आणि सोबतच याच बरोबर तुमचं मराठीचं व्याकरण सुद्धा काय होतं स्टेप बाय स्टेप क्लिअर होत जातं. आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय रे? तर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. जी गोष्ट भविष्यात होणार आहे, जी गोष्ट कधीतरी होणार आहे, याला म्हणायचं भविष्यकाळ. काय म्हणायचं याला? भविष्यकाळ. आता तुम्ही बघू शकता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. जी गोष्ट आता चालू आहे त्याला म्हणायचं प्रेझेंट टेन्स. काय म्हणायचं? प्रेझेंट टेन्स. जी गोष्ट होऊन गेली
त्याला म्हणायचं पास्ट टेन्स. काय म्हणायचं त्याला? पास्ट टेन्स. आणि जी गोष्ट भविष्यात होणार आहे याला म्हणायचं फ्युचर टेन्स. त्याला म्हणतात भविष्यकाळ. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा प्रेझेंट टेन्सचे 3 मुलं. प्रेझेंट टेन्सचे किती मुलं झाले? 3 मुलं झाले. ठीक आहे. 1 मिनिट पुन्हा एकदा छान पद्धतीने सांगते. व्यक्ती आहे. अशा टाईपमध्ये स्माईल करतोय बिचारा. टिक्का लावलेला आहे त्याने. ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्स, आता हा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीला किती मुलं झाले रे? 3 मुलं झाले. किती मुलं झाले? 3 मुले झाली. बरोबर आहे. आता त्यांनी पहिल्याचं नाव काय ठेवलं? प्रेझेंट टेन्स ठेवलं. पहिल्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? प्रेझेंट टेन्स. दुसऱ्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? पास्ट टेन्स. दुसऱ्याचं नाव काय ठेवलं? पास्ट टेन्स. तिसऱ्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? फ्युचर टेन्स. काय ठेवलं? फ्युचर टेन्स. आता टेन्सची फॅमिली पूर्ण झाली. टेन्सला 3 मुलं झाले. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता ही मुलं मोठी व्हायला लागली आणि यांना पण मुलं झाले. यांचे लग्न झाले, यांना मुलं झाले. ठीक आहे. आता पहिले झालं प्रेझेंट टेन्सचं लग्न, मग झालं पास्ट टेन्सचं, मग झालं फ्युचर टेन्सचं. आता या तिघांनाही मुलं झाली. त्यांनी काय ठरवलं? चला यार, आपण आपली परंपरा काय करायची? चालू ठेवायची. म्हणजे काय करायचं? आपण जे नाव आहे ते नावं सारख्या पद्धतीने देऊया. कशा पद्धतीने द्यायचे? अशा पद्धतीने द्यायचे की कोणालाही लक्षात आलं पाहिजे हे नावं कुठल्या आहेत? टेन्स फॅमिलीतले आहेत. कुठले आहेत? टेन्स फॅमिलीतले. हे पर्सन कुठल्या फॅमिलीतले आहेत? टेन्स फॅमिलीतले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत समजतंय? मग आता त्यांनी नाव कशा पद्धतीने दिले बघा. जो प्रेझेंट टेन्स नावाचा व्यक्ती होता, त्याला पहिला मुलगा जो झाला, त्यांनी त्याचं नाव काय ठेवलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. का ठेवलं ते पण सांगते. खूप सिंपल होता. कुणाच्या लेण्यात नाही, ना कुणाच्या देण्यात नाही. त्याच्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स त्यांनी नाव ठेवलं. मग त्याने सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवलं म्हणून पास्ट टेन्सला वाटलं यार दादानी सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवलं. आपण काय करायचं? आपलं नाव लावायचं त्याच्या मागे. आपण फक्त पास्ट टेन्स लावायचा. बाकी नाव काय करायचं? तेच कंटिन्यू करायचं. म्हणून त्यांनी पण काय ठेवलं? सिंपल पास्ट टेन्स. मग आता ह्या दोघांचं पाहून तिसऱ्याला वाटलं फ्युचर टेन्सला, यार या दोघांचे नाव मस्त जुळले, आपण वेगळं पडायला नको. म्हणून त्यांनी सुद्धा पहिल्याचं नाव काय ठेवलं? सिंपलच ठेवलं. फक्त नावाच्या मागे. जसं आपण आपल्या नावाच्या मागे आई-बाबाचं नाव लावतो ना, बाबाचं नाव आणि सरनेम लावतो, तसं त्यांनी काय केलं? सिंपल फ्युचर टेन्स ठेवला. मग आता मला सांगा टेन्सचा जो 3 टाइप आहे, त्याच्यातला पहिला टाइप सगळ्यांच्या लक्षात राहील. सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सच्या ह्याच्यात काय झालं? त्यांनी काय ठेवलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. का ठेवला? त्याला वाटलं यार पहिलाच मुलगा आहे, साधा-सुधा असायला हवा. ठीक आहे, कोणाच्या लेण्यात नाही, देण्यात नाही. त्यांनी ठेवलं सिंपल प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्सला वाटलं दादांनी ठेवलं, आपणही तसंच करायला पाहिजे. त्यांनी ठेवलं सिंपल पास्ट टेन्स. फ्युचर टेन्सला वाटलं यार ह्या दोघांनी केलं, आपण पण त्यांना फॉलो करायला पाहिजे. त्याने ठेवलं सिंपल फ्युचर टेन्स. क्लिअर आहे? मग बघा पहिल्याचं नाव सगळ्यांच्या लक्षात राहिलं. आता दुसरा प्रेझेंट टेन्सच्या घरात दुसरा व्यक्ती जन्माला आला. दुसरा व्यक्ती जो होता तो काही ना काही सतत करत राहायचा. झाल्यापासून हातपाय हलवत होता. ठीक आहे. मग याला वाटलं यार हा नेहमी कंटिन्युअस मोडमध्ये असतो, काहीतरी करत असतो. मग आपण याचं नाव ठेवायला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय ठेवायला पाहिजे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काहीतरी करत असतो. कंटिन्यू मोडमध्ये असतो. काही ना काही त्याचं चालू असतं. मग पास्ट टेन्सला वाटलं यार दादानी ठेवलं मग आपण का नाही? त्यांनी पण प्रेझेंट होता तर इथं फक्त पास्ट लावलं. बाकी त्याचंच नाव काय केलं? कॅरी फॉरवर्ड केलं. बरोबर आहे. मग यांनी ठेवलं पास्ट कंटिन्युअस टेन्स. यांनी काय ठेवलं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि त्यानंतर बघा फ्युचर टेन्समध्ये काय झालं? त्याला वाटलं की या दोघांनी ठेवलं मग आपण सुद्धा काय करायला पाहिजे? तेच नाव कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे. त्याने ठेवलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. काय ठेवलं? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. क्लिअर आहे सगळ्यांना हे बघा. आता तुम्हाला एकाचे जरी नाव लक्षात राहिले ना, तुम्हाला आपोआप सगळ्यांची नावं करता येतील. पहिल्यानी काय ठेवलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स वरून सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. यांनी म्हटलं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, दुसऱ्यांनी म्हटलं पास्ट कंटिन्यू टेन्स, तिसऱ्यांनी काय म्हटलं? फ्युचर कंटिन्यू टेन्स. प्रेझेंटच्या घरात तिसरा व्यक्ती जन्माला आला. तो जरा परफेक्ट होता. परफेक्ट म्हणजे काय? परिपूर्ण होता. जरा सगळ्या गोष्टींनी दिसायला वगैरे सुंदर होता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या त्याच्या. म्हणून यांनी काय ठेवलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय ठेवलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पास्ट टेन्सला वाटलं
आपण सुद्धा तसंच करायला पाहिजे. त्याने ठेवलं पास्ट परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे. आणि फ्युचरला वाटलं आपण सुद्धा तसंच करायला पाहिजे. त्याने केलं फ्युचर परफेक्ट टेन्स. दिसतंय सगळ्यांना? हे बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे? समजतंय ना सगळ्यांना? दिसून राहिलेला आहे? आता बघा, चौथा व्यक्ती जन्माला आला. चौथा व्यक्ती जेव्हा जन्माला आला तेव्हा तो चौथा व्यक्ती नाही का ह्या दोघांसारखा दिसत होता. प्रेझेंटच्या घरात जो चौथा व्यक्ती जन्माला आला तो प्रेझेंट कंटिन्यू टेन्स सारखा आणि पास्ट कंटिन्यू टेन्स सारखा दिसत होता. ह्या दोघांसारखा दिसत होता. म्हणून प्रेझेंट टेन्सनी याचं नाव या दोघांच्या नावावरून ठेवलं. प्रेझेंट परफेक्ट सारखा दिसतोय म्हणून परफेक्ट, काही ना काही करत असतो, कंटिन्यू सारखा असतो म्हणून कंटिन्यू टेन्स. म्हणजे याने ठेवलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. याने काय ठेवलं? पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. ऑब्विसली समोरचा काय ठेवणार आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. दिसत नसेल तर मी साईडला लिहून देते. ठीक आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. हा जो आहे ना चौथ्या नंबरचा, हा इथे लिहिते. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. क्लिअर आहे सगळ्यांना? दिसतंय? लक्षात येतंय? फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. असं आता यांचे नाव तर ठरले. नाव यांचे ठरून गेले. बरोबर आहे. एकदा फास्ट मध्ये रिकॉल करते. टाइप्स ऑफ टेन्स बघतोय आपण. पहिले टेन्स नावाचा व्यक्ती आला. टेन्स नावाच्या व्यक्तीचे 3 मुलं, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे जी क्रिया आता चालू आहे, पास्ट टेन्स म्हणजे जी गोष्ट होऊन गेली आणि फ्युचर टेन्स म्हणजे जी गोष्ट होणार आहे ती. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आहे? सगळ्यांना इथपर्यंत एकदम क्लिअर आहे? कट टू कट क्लिअर आहे? आता पुढे काय झालं बघा. प्रेझेंट टेन्स झाला, पास्ट टेन्स झाला, फ्युचर टेन्स झाला. ह्या तिघांना 4-4 मुलं झाली. त्यांनी नाव कशा पद्धतीनं ठेवलं? पहिला मुलगा जन्माला आला, त्यांनी ठेवलं सिंपल प्रेझेंट टेन्स. याला वाटलं त्यांनी सिंपल ठेवलं, आपणही सिंपलच ठेवायला पाहिजे. फक्त काय करायचं? त्यांनी प्रेझेंट म्हटलं, आपण पास्ट म्हणायचं. तिसऱ्याला वाटलं त्यांनी प्रेझेंट पास्ट झाला, आपण फक्त फ्युचर लावायचं, नाव सिंपलच असलं पाहिजे. त्यानंतर कंटिन्यू काही ना काही करत होता म्हणून यांनी प्रेझेंटने नाव ठेवलं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. पास्टला वाटलं मी पण तेच ठेवणार पास्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचरला वाटलं मी पण तेच करणार फ्युचर कंटिन्यू टेन्स. तिसरा मुलगा जन्माला आला, परफेक्ट होता म्हणून यांनी म्हटलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दुसऱ्याने म्हटलं, त्यांनी परफेक्ट म्हटलंय काय, मग माझा पण मुलगा परफेक्टच आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि तिसऱ्याने म्हटलं, त्या दोघांनी म्हटलं तर मी का नको, म्हणून त्यांनी सुद्धा काय केलंय, फ्युचर परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? समजतंय? छान फ्लो मध्ये जाते. आता पुढे बघा काय झालं. आता चौथा व्यक्ती जो जन्माला आला तो प्रेझेंटच्या घरात जो चौथा व्यक्ती जन्माला आला तो परफेक्ट आणि कंटिन्यू सारखा होता. म्हणजे परफेक्ट होता सोबत कंटिन्यू सारखा काही ना काही करत असायचा. म्हणून त्याला वाटलं ह्या दोघांसारखा दिसतोय म्हणून या दोघांच्या नावावरून ठेवायला पाहिजे. त्याने ठेवलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. याला वाटलं दादानी असं ठेवलंय मग आपण पण तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्यू. याला तिसऱ्याला वाटलं ह्या दोघांनी असं ठेवलंय आपण का नको, त्यांनी पण ठेवलं फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. क्लिअर आहे सगळ्यांना? छान होती की नाही स्टोरी? आता हे झाले यांचे फक्त नाव. हे काय झाले यांचे नाव. आता हे यांचे नाव दिसण्यावरून ठीक आहे, पण यांचं जे मन आहे हे लोक कशा क्रायटेरियाने वागतात, कशी यांची टेंडन्सी आहे वागण्याची, हे माहिती असायला नको का? यासाठी आपण बघणार आहोत त्यांचे स्ट्रक्चर. त्यांचे स्ट्रक्चर काय आहेत ते आता आपण लगेचच बघणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. आता बघा, मी पहिले टाकते प्रेझेंट टेन्स. काय टाकते? प्रेझेंट टेन्स. आपण पहिले प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. आता पहिला टेन्स कोणता होता प्रेझेंट मधला? सिंपल प्रेझेंट टेन्स. काय होता? सिंपल प्रेझेंट टेन्स. मी शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही मात्र पूर्ण स्पेलिंग लिहत चलायचे. ठीक आहे, टाइम वाचवण्यासाठी मी शॉर्ट मध्ये लिहिते. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जो होता की नाही तो कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही. मग आता तुम्हाला माहितीये वाक्याची सुरुवात कुठून होते? सब्जेक्ट. ठीक आहे. नंतर याचं जे हे होतं काय होतं, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही. म्हणजे याचा व्हर्बचा कुठला फॉर्म वापरायचा? नेहमी पहिला फॉर्म वापरायचा. एस प्लस V1 प्लस ओ. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. असं कोणाचं काम होतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आणि याचं एक्झाम्पल बघा. आय ईट अ मँगो. आंब्याचा मोसम चालू आहे की नाही, आंबे खाताय ना सगळेजण. आय ईट अ मँगो. क्लिअर आहे?
उन्हाळा चालू आहे आणि सध्या सगळ्यांचं सिजनेबल आणि आवडतं फूड कोणता फ्रूट कोणता आहे? मँगो. त्याच्यामुळे आता बघा आय काय झाला? सब्जेक्ट. इट काय झाला? V1 आणि अ मँगो काय झाला? ऑब्जेक्ट. आता ज्यांना सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट माहिती नाही त्यांनी बेसिक कंपोनंटचा व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये टाकलेला आहे. सब्जेक्ट काय असतो? व्हर्ब काय असतं? ऑब्जेक्ट काय असतो? व्हर्बवर एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. जो क्रिया करणारा असतो, कर्ता असतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. जी ॲक्शन आपली चालू आहे त्याला व्हर्ब म्हणायचं आणि ज्यावर क्रिया केली जाते, खाल्लं कुणाला जातंय? आंब्याला. बिचारा आंबा म्हटलं होतं मी. तर जे काय जी क्रिया ज्या गोष्टीवर होते त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. इथपर्यंत लक्षात आला? मग हा झाला आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर? आता दुसरा जो आहे की नाही, दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी आधीच म्हटलं होतं हा आता बघा सगळ्यांमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय असणार आहे? कॉमन असणार आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय असणार आहे? कॉमन असणार आहे. चेंज कुणात होतं रे? सगळ्यांचं बघा. शरीर, 2 हात, 2 नाक, डोळे, पाय सगळ्यांना सारखे असतात. फक्त चेंज काय होतं? तुमचं मन चेंज होतं आणि तुमचे गुण चेंज होतात. तसंच सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळ्यांमध्ये कॉमन दिसते आपल्याला. आता बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे. सुरुवात कशाची वाक्याची? सब्जेक्टनं. मग बघा आता कंटिन्यू आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कंटिन्यूचा उल्लेख येणार तेव्हा तेव्हा काय असणार? व्हर्बचा चौथा फॉर्म. काय असणार? व्हर्बचा चौथा फॉर्म. क्लिअर आहे? मग व्ही4 क्लिअर आहे सगळ्यांना? जेव्हा जेव्हा चौथा फॉर्म म्हटला तेव्हा तेव्हा लक्षात काय ठेवायचं? व्ही प्लस आय एन जी म्हणजे व्हर्बला काय लागलेलं आहे? आय एन जी लागलेलं आहे. त्यालाच आपण व्ही4 असं म्हणतो. मग आता हा जो व्ही4 आहे हा कंटिन्यू आहे. कंटिन्यू मोडमध्ये जो राहतो त्याला कोणी ना कोणी खेळायला लागतं की नाही सोबत? एकटा खेळेल का तो? नाही, एकटा बोर होईल. मग त्याचे प्रेझेंट टेन्स मधले कंटिन्यू टेन्सचे मित्र कोण आहेत? एम, इज, आर. एम, इज, आर. आता एम कोणासाठी वापरतो आपण? आय साठी. इज कोणासाठी वापरतो? सिंग्युलर पर्सन साठी. आणि आर कोणासाठी वापरतो? प्लुरल पर्सन साठी. क्लिअर आहे? आता बघा एक्झाम्पल आपण तेच कंटिन्यू करूया. क्लिअर आहे? सगळ्यांना दिसतंय? छान क्लिअर होतंय कन्सेप्ट. आता बघा एक्झाम्पल मी इथे सांगते. सब्जेक्ट काय होता? वरचंच एक्झाम्पल कॅरी करायचं. आय होता आय. आय साठी एम इज आर तिघांपैकी काय येणार? एम. आय एम. इटला आयएनजी लागला म्हणजे काय होतो? इटिंग. इटला आयएनजी लागला तर काय होतो? इटिंग. आणि नंतर काय? अ मँगो. आता बघा सब्जेक्ट आलाय सब्जेक्ट. नंतर ॲमिजार पैकी एम आलेला आहे. नंतर व्ही4 आलेला आहे. नंतर ऑब्जेक्ट आलेला आहे. मग आय एम इटिंग अ मँगो म्हणजे जी क्रिया चालू आहे, करंटली चालू आहे त्याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. मी आंबा खात आहे. ठीक आहे? हा काय झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्यू टेन्स झाला. क्लिअर आहे? आता तिसरा बघा कुठला होता यामधला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी तुम्हाला सांगितलं की यस आणि काय आहे? ओ सगळ्यांमध्ये काय आहे? कॉमन आहे. बघा चेंज फक्त कोणामध्ये होतोय? सगळ्यांचे गुण आणि मन सारखे नसतात. त्याच्यामध्ये चेंज होतोय आणि ते गुण आणि मन म्हणजे काय? व्ही आणि व्ही सोबत येणारे. बरोबर? मग आता बघा परफेक्ट म्हटलं की तो ना व्ही3 असतो. परफेक्ट काय असतो? व्ही3. परफेक्ट काय असतो? व्ही3. नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा जेव्हा परफेक्टचा उल्लेख होणार तेव्हा तेव्हा काय असणार? व्ही3. आणि व्ही3 जो आहे तो व्ही3 कधीच एकटा येत नाही. त्याचे मित्र जरा वेगळे आहेत. त्याचे मित्र कोण आहेत? हॅज आणि हॅव. हॅज आणि हॅव. कोण आहे? हॅज आणि हॅव. प्रेझेंट टेन्स मधले परफेक्ट टेन्सचे जे मित्र आहेत ते कोण आहेत? हॅज आणि हॅव. बरोबर आहे? मग आता बघा याचं एक्झाम्पल काय होणार? सब्जेक्ट कोण आहे? आय. ठीक आहे. नंतर आय साठी हॅज येणार की हॅव येणार? आय हॅव. हे माहिती आहे ना कोणतं कोणासाठी वापरायचं? हे बघा हे सिंग्युलर साठी वापरतात आणि हॅव वापरतात प्लुरल साठी. ठीक आहे. फक्त आयला एक्सेप्शन काय आहे? आय हॅव. आय हॅव. ठीक आहे. आय हॅव. आता इटचा व्ही3 काय होतो? इटन. इटचा व्ही3 काय होतो? इटन.
आणि ऑब्जेक्ट काय असतो? अ मँगो. ऑब्जेक्ट काय असतो? अ मँगो. आय हॅव इटन अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? दिसतंय की नाही दिसत आहे? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय बघायचं आहे? जो चौथ्या नंबरचा व्यक्ती होता. कुठला? चौथ्या नंबरचा व्यक्ती. चौथ्या नंबरचा व्यक्ती दोघांसारखा होता. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दोघांसारखा होता. आधीच बोलले मी. मग आता दोघांसारखा आहे तर मग आपण त्यांचं स्ट्रक्चर आधी बघून घेऊया. आता पहा, तुम्हाला हे स्ट्रक्चर नाही का लर्न करायचे आहेत, पण लर्न करण्याची गरज नाही. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने व्हिडिओ दोनदा बघा. ठीक आहे. कधीच आयुष्यात विसरणार नाही याची खात्री देते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच तुम्हाला एकाच झटक्यात लर्न होतंय की नाही होतंय. आता बघा, सब्जेक्ट आणि शेवटी कोण येणार? ऑब्जेक्ट. सगळ्यांमध्ये काय आहे म्हटलं मी? कॉमन आहे. बरोबर आहे? लक्षात येते सगळ्यांना? आता बघा, यस प्लस. आता परफेक्ट टाइम म्हणून कोण येणार? हॅज आणि हॅव. परफेक्ट टाइम म्हणून कोण येणार? हॅज आणि हॅव. आता मला एक साधी गोष्ट सांगा रे, कंटिन्यू म्हटलं की कोण घ्यायचं? म्हटलं होतं मी V4. कंटिन्यू म्हटलं की कोण घ्यायचं? V4. मग आता बघा, V4 चे मित्र कोण आहेत? ॲमिजार आहेत. V4 चे मित्र कोण? ॲमिजार. आणि ह्याला कोण पटतं? V3 पटतं. आता या दोघांचं पटत नाही ना, मग या दोघांचं पटत नाही, यांचे होतात भांडणं. म्हणून यांचे भांडणं टाळण्यासाठी मध्ये कोणाला टाकायचंय? बीन. कोणाला टाकायचंय? बीन. आता बीन काय करणार? याला पण सपोर्ट करणार, याला पण सपोर्ट करणार. जसं आपलं भांडण होतं दादाचं आणि आपलं, तर आई आपल्याला सपोर्ट करते ना, दोन्ही बाजू सांभाळते, दादाची पण आणि आपली पण. मग तसंच मी तुम्हाला जेव्हा वर्क टॉपिक शिकवला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा बी, बीन आणि बीइंगचा उपयोग केव्हा करायचा, हे तुम्हाला टेन्स चॅप्टरमध्ये चांगल्या पद्धतीनं कळेल, असं बोलले होते मी. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं आता तुम्हाला समजलं असणार की V4चं आणि हॅज हॅवचं पटत नाहीये, तर तिथे कोणाला घालायचं आहे? बीनला घालायचं आहे. मग आता आपला सब्जेक्ट काय होता? आय. आय साठी काय येणार? हॅव. नंतर काय घ्यायचं? बीन. V4 काय येणार? इटिंग. आय हॅव बीन इटिंग. ऑब्जेक्ट कोण आहे? अ मँगो. म्हणजे तुम्हाला एकच वाक्य 12 वाक्यामध्ये चेंज करता येत आहे की नाही येत आहे? येत आहे. सोपं आहे की नाही? खूप कठीण आहे का? नाही. फक्त तुम्हाला तुम्ही मन लावून ऐकणं आवश्यक आहे. आणि एकदा मन लावून ऐकलं, नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ पॉज करून करून बघा, दोनदा बघा. तुम्हाला 100% समजणार याची गॅरंटी. क्लिअर आहे? आता नेक्स्ट बघा, आपल्याला काय करायचं आहे? जसं प्रेझेंटचं आहे ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला पास्टचं शिकायचं आहे. प्रेझेंटचे किती स्ट्रक्चर बघितले आपण? 4. किती बघितले? 4. पहिला कोण? सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा कोण? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. तिसरा कोण? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथा कोण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. आता मी बघा किती फास्ट मध्ये सांगते. सिंपल प्रेझेंट टेन्स एस प्लस V1 प्लस ओ. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स एस प्लस ॲमिजार प्लस V4 प्लस ओ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅज प्लस V3 प्लस ओ. बरोबर आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स एस प्लस हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ओ. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? मग याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा येईल. फक्त एकदा मी शिकवल्या पद्धतीनं समजून घ्या. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला पास्ट टेन्स. काय बघायचं आहे? पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्सचा पहिला टेन्स कोणता होता? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. आता बघा रे, सिंपल पास्ट टेन्स जो आहे, सेम प्रेझेंट टेन्स सारखा असणार आहे. हा पण कोणाच्या लेण्यात नाही, देण्यात नाही, काहीच नाही. बरोबर आहे? मग आता मी फक्त तुम्हाला डिफरन्स सांगणार आहे. तो डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला आपोआप लक्षात येईल. आता तिथे पण एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट होता. इथे पण एस प्लस ऑब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे. फक्त इथे काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. व्हर्बचा कुठला फॉर्म आहे? सेकंड फॉर्म आहे. मग काय येणार वाक्य? सब्जेक्ट कोण होता आपला? आय. इटचं पास्ट टेन्स काय होतं? एट. काय होतं? एट. आणि अ मँगो काय येतं? आय एट अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा, काही कठीण आहे का?
जसं सिंपल प्रेझेंट टेन्स होतं एस प्लस व्ही वन प्लस ओ, तसं पास्ट सिंपल पास्ट टेन्स आहे. फक्त फरक काय आहे? एस प्लस व्ही टू प्लस ओ. ठीक आहे. आता हा झाला पहिला. आता दुसरा बघा, पास्ट कंटिन्यू टेन्स. बरोबर. तिथे काय होतं? एस आणि ओ सगळ्यांमध्ये कॉमन. क्लिअर आहे. मी आधीही तुम्हाला सांगितलं, कंटिन्यू म्हटलं की कोण असणार आहे? व्ही फोर. व्ही फोर म्हणजे काय? व्हर्बला आयएनजी लागतो. आता प्रेझेंट टेन्स मध्ये व्ही फोर चे मित्र कोण होते? ॲमिजार होते. आता मला एक साधी गोष्ट सांगा, जे आपले मित्र-मैत्रिणी आहेत तेच आपल्या भावाचे किंवा बहिणीचे असतात का नाही? त्यांचे वेगळे असतील ना. मग हा पास्ट टेन्स आहे म्हणून याचे मित्र-मैत्रिणी वेगळे आहेत. याचे कोण आहेत? वॉज अँड वर. कोणते आहे? वॉज अँड वर. म्हटलं होतं वर्ब चॅप्टर जेव्हा शिकवला तेव्हा सांगितलं होतं की वॉज वर पास्ट टेन्स मध्ये यूज केल्या जातो. बरोबर आहे. मग तिथे होतं एस प्लस ॲमिजार प्लस व्ही फोर ऑब्जेक्ट. बरोबर आहे. इथे आहे एस प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स काय येणार? आय साठी वॉज येतं की वर येतं? वॉज. काय येतं? वॉज. माहितीये ना सगळ्यांना? आय वॉज. इटला आयएनजी लागलं तर काय येतं? इटिंग. काय येतं? आय वॉज इटिंग अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? छान पद्धतीनं जातंय. आता बघा, ज्यांना हे लक्षात राहत नाही त्यांना इथे लिहून देते. वॉज वापरायचा सिंग्युलर साठी आणि वर वापरायचा प्लुरल साठी. क्लिअर. आता तिसरा बघा, त्याचा तिसरा टेन्स कोणता होता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा पण कोणता असणार आहे? पास्ट परफेक्ट. एवढाच फरक, बाकी जसंच्या तसं. क्लिअर आहे. त्यामध्येही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉमन होते की नाही रे? होते. इथे पण सब्जेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे? सगळ्यांमध्ये कॉमन असणार आहे. मी सांगितलं परफेक्ट म्हटलं की कोण येणार? व्ही थ्री. कोण येणार? व्ही थ्री. मग आता बघा, परफेक्ट म्हटलं की व्ही थ्री. तिथं परफेक्टचे मित्र कोण होते? हॅज आणि हॅव. प्रेझेंट टेन्स होता म्हणून हॅज हॅव होते. पण हा पास्ट टेन्स आहे ना, याचे मित्र कोण आहेत? हॅड आहे. एकटाच आहे. याला एकच मित्र आहे. ठीक आहे. मग आता बघा, काय येणार? आय. सब्जेक्ट कोण आहे आपला? आय. आय साठी काय येणार? हॅडच येणार, कारण एकटाच आहे ना. मग आय घ्या, वी घ्या, कोणी पण घ्या, त्यांच्यासाठी काय येणार? हॅड. इटचा व्ही थ्री काय होतो? इटन. काय होतो? इटन मँगो. क्लिअर आहे? समजते सगळ्यांना? छान पद्धतीनं जाते. आता चौथा टेन्स बघा, काय येणार आहे? पास्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. क्लिअर आहे? आता बघा, पास्ट आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळ्यांमध्ये कॉमन. क्लिअर. परफेक्ट आहे, परफेक्ट मध्ये काय वापरतो? हॅड, म्हणून हॅड घ्यायचा. त्यानंतर कंटिन्यू आहे म्हणून काय येणार? व्ही फोर. कोण येणार? व्ही फोर. आता मला सांगा, हॅडला कोण लागतं? व्ही थ्री लागतं. आणि व्ही फोर ला कोण लागतं? वॉज वेअर लागतं पास्ट मध्ये. या दोघांचं जमणार नाही म्हणून कोणाला ठेवायचं? बिनला ठेवायचं. आता तुम्ही जर समोरासमोर स्ट्रक्चर लिहिले आणि कम्पेअर केले तर तुम्हाला चेंज लक्षात येईल, आणि ज्यांना चेंज लक्षात आला त्यांना हे लर्न करावं लागणार नाही, त्यांना आपोआप समजेल. ठीक आहे. मग आता सेंटेन्स बघा, आपलं काय येणार? आय हॅड बीन eating a mango. I had been eating a mango. क्लिअर आहे सगळ्यांना? समजत आहे? आपण छान पद्धतीनं घेत आहे. सगळ्यांना समजत असेल असं गृहीत धरते आणि आपला लास्ट टेन्स कुठला आहे? फ्युचर टेन्सला सुरुवात करते. क्लिअर आहे? व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. आता बघायचे आपल्याला फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा फ्युचर टेन्सचा उल्लेख होणार
तेव्हा तेव्हा फ्युचर टेन्स मध्ये कोणाला वापरलं जातं? शॉल अँड विल. शॉल अँड विल. कुठला पण टेन्स असू द्या फ्युचर टेन्सचा शॉल विल शिवाय येणारच नाही. ठीक आहे. जी भविष्य काळातली क्रिया येणार आहे ती तुम्ही केलेली पण नाहीये आणि करत पण नाहीये, ती करणार आहात आणि करणार आहोत हेच शो करण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? शॉल अँड विल. आता इथे बघा, इथे सांगून देते मी, इकडे लिहिते. आय साठी, वी साठी काय वापरायचं? शॉल वापरायचं. ठीक आहे. आणि इकडे लिहिते ही, शी, इट आणि प्लुरल असेल तर त्यांच्यासाठी काय येणार आहे? विल येणार आहे. आणि अजून काही जण यावर ऑब्जेक्शन पण घेऊ शकतात की आय साठी पण विल वापरतात. ठीक आहे. वी साठी पण विल वापरतात. मग ते कसं? तर ते सांगते मी तुम्हाला. आय साठी आणि वी साठी विल वापरला जातो जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दृढ निश्चय सांगायचा आहे, एखादं प्रॉमिस शो करायचं आहे, तर तेव्हा आपण काय वापरतो? विल वापरतो. मग आता सिंग्युलर साठी पण शॉल वापरल्या जाते. मग ते केव्हा वापरले जाते? ते जर याच व्हिडिओमध्ये सांगत बसले तर तो व्हिडिओ काय होणार? खूप लेंथ वाढत जाईल. यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. ठीक आहे. तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण त्यावर तुम्हाला फाइंड द एरर मध्ये 100% क्वेश्चन असू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? आतासाठी एवढं लक्षात ठेवा. आता बघा, पहिला टेन्स कोणता असणार आहे? ऑब्विसली सिंपल फ्युचर टेन्स. मग वाक्य काय, याचं स्ट्रक्चर काय येणार? सगळ्यांनी लक्षात घ्या. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळ्यांमध्ये काय आहे? कॉमन आहे. फक्त काय लावायचं इथे? शॉल अँड विल. काय लावायचं? शॉल अँड विल. बरोबर आहे. आणि व्हर्ब लावायचं आहे तर शॉल विल समोर क्रियापदाचं फक्त आणि फक्त कुठलं रूप येतं? पहिलं रूप येतं. कुठलं येतं? पहिलं. एस प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. मग सब्जेक्ट कोण होता? आय. आय साठी काय येणार? शॉल. आय शॉल. ठीक आहे. इटचा V1 काय? तो इट. ऑब्जेक्ट काय आहे? अ मँगो. ऑब्जेक्ट काय आहे? अ मँगो. आय शॉल इट अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? आता दुसरं बघा. फ्युचर कंटिन्युअस. हे तुम्ही पूर्ण लिहत चला रे. ठीक आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय ना? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉमन आहे. आता बघा, कंटिन्यू म्हटलं की काय घ्यायचं? V4. आणि फ्युचर म्हटलं की कोण येणार? शॉल अँड विल. आधीच वर हायलाइट करून ठेवलेलं आहे शॉल अँड विल. आता मला एक साधी गोष्ट सांगा. मी म्हटलं की शॉल विल समोर क्रियापदाचं फक्त आणि फक्त पहिलं रूप येईल. मग शॉल विलचं आणि V4चं पटेल का? नाही पटणार. मग या दोघांचं भांडण टाळण्यासाठी मध्ये घ्यायचंय बीला. कोणाला घ्यायचंय? बीला. मग वाक्य काय येणार? आय शॉल बी इटिंग. आय शॉल बी इटिंग अ मँगो. आय शॉल बी इटिंग अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? आता नेक्स्ट बघा, तिसरं काय येणार? फ्युचर परफेक्ट टेन्स. पुन्हा तेच स्ट्रक्चर आपलं फॉलो करायचं. सब्जेक्ट आणि इकडे काय येणार? ऑब्जेक्ट. आता फ्युचर म्हटलं की कोण येणार? शॉल विल. आणि परफेक्ट म्हटलं की पहिल्या प्रेझेंट मध्ये काय लागलं होतं? हॅज आणि हॅव. पास्ट मध्ये काय लागलं होतं? हॅड. आणि इथे परफेक्ट सोबत कोण येणार आहे? फक्त हॅव येणार आहे. एकटा हॅव. आणि काय घ्यायचं? V3. मग सेंटेन्स काय होणार आपला? आय शॉल हॅव इटन अ मँगो. आय शॉल हॅव इटन अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय की नाही समजत आहे? काहीच नाही करत आहे आपण. फक्त काय करतोय? जसं दिलेलं आहे त्यामध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पुट करतो आहे. क्लिअर आहे? आता बघा, चौथा टेन्स काय आहे आपला? फ्युचर
परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पुन्हा काय येणार? एस प्लस, बघा शेवटी काय येणार आहे? ऑब्जेक्ट. सगळ्यांमध्ये कॉमन आहे, यामध्ये पण येणार. परफेक्ट फ्युचर म्हटलं की काय येणार? शॉल, विल येणार की नाही येणार? परफेक्ट म्हटलं की काय येणार? हॅव. आणि कंटिन्यू म्हटलं की काय येणार? V4. मग हॅवचं आणि V4चं जमणार नाही, भांडण टाळण्यासाठी बीन. मग बघा एस प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? पण V4 टाळायचा नाही, V4 घ्यायचा, कारण कंटिन्यू टेन्स आहे. मग आता आपलं वाक्य काय होणार? आय शॉल हॅव बीन इटिंग अ मँगो. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, मला असं वाटते की आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टेन्स या चॅप्टर साठी दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही. एकदा फार छान पद्धतीनं करा आणि व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे?